नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची रामरक्षा, प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटी महामंडळाची आजपासून 13.56% भाडेवाढ लागू, सोनम वांगचूक यांच्याशी चर्चा नाही, थेट उचलून हॉस्पिटलमध्ये नेले, तर अभिजित दिपकेंवर अज्ञाताकडून शाई फेक. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची रामरक्षा. अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदूंना लुटणारं सरकार देशात आलंय हे आपलं दुर्भाग्य असं म्हणत रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली. दादर येथील रामरक्षा आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळाल्यानंतर आज भाजपचा बालेकिल्ला नागपूर, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, सोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील राम मंदिरात रामरक्षा पठणाचे आंदोलन आयोजित केले. भाजप मुक्त राम पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण आज अयोध्या राम मंदिर चोरांपासून मुक्त करण्यासाठी हे अराजकीय आंदोलन आहे, ज्यामुळे जे राम भक्त आहेत त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावं, यासाठी सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ठाकरे गटाने आमंत्रण दिले आहे. यामुळे एकीकडे राम मंदिर दानचोरी प्रकरणात भाजपाला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करत असताना असं आमंत्रण देऊन ठाकरे गटाला नक्की साधायचं काय हे स्पष्ट नाही. यामुळे ठाकरे गटाचीच द्विदळ भूमिका स्पष्ट होत असल्याचे तज्ञांचं मत आहे. तर भाजपच्या बालेकिल्ल्यावर आयोजित केलेले रामरक्षा पठण भाजपला झुंबल्याचे दिसून येते. राम मंदिर दानचोरी प्रकरणाचा मुद्दा बाजूला सोडून भाजपाने ठाकरेंच्या हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा स्तोत्राच्या फक्त 2 ओळी तरी वाचून दाखवाव्यात. तर ठाकरे गटाने ज्यांना भावी मुख्यमंत्री पद बहाल केलं ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे ढोंगी आहेत असं म्हटलंय. यामुळे राम मंदिर चोरीच्या पलीकडे जाऊन भाजप आणि शिवसेना यांना एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच जास्त रस असल्याचे दिसते. बातमी आहे प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटी महामंडळाची आजपासून 13.56% भाडेवाढ लागू. राज्यातील सर्वसामान्यांची हक्काच्या लालपरीचा प्रवास आता महागला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या भाड्यात 13.56% वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून हे नवे दर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाले आहेत. दरम्यान या स्थायी दरवाढीमुळे साध्या बसेसना यापूर्वी लावलेली 10% तात्पुरती हंगामी भाडेवाढ आता रद्द झाली आहे. या दरवाढीचे महामंडळाने कारण दिले आहे की आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या. सोबतच कर्मचाऱ्यांचे वाढलेले भत्ते, गाड्यांचे सुट्टे भाग आणि टायरच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी प्रशासनावरील आर्थिक ताण वाढला होता. दररोज 55 लाखांहून अधिक प्रवाशांना अखंड सेवा देण्यासाठी ही दरवाढ गरजेची आहे. पण या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशावर भार आला आहे. बातमी आहे सोनम वांगचूक यांच्याशी चर्चा नाही, थेट उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. अभिजित दिपकेंवर अज्ञाताकडून शाई फेक. गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपर लीक संबंधित विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण सुरू होते. पण आज सकाळी त्यांना अचानक दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. यामुळे सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी हे आंदोलन थांबणार नाही, 20 जुलैला चलो संसद मोर्चा निघणार आणि आजपासून मी स्वतः आमरण उपोषणला बसणार असे जाहीर केले. यासोबतच जर चुकीचे काही केले नसले तर चोरांसारखे सोनम वांगचूक यांना का घेऊन गेलात? धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी व्यक्त केली. यासोबतच मला मारहाण केली आणि नजरकैदेत ठेवलं गेलं असाही आरोप दिपके यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने शाई फेकी केली. दिल्ली पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करत हायकोर्टच्या आदेशानुसार वैद्यकीय कारणांमुळे आम्ही हस्तक्षेप केला. तपासणी व उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि आंदोलनाच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवर शरद पवार टीका करत म्हणाले की गेली 20 दिवस सरकारने बघ्याची भूमिका घेतली. परिस्थिती जेव्हा आवाक्याबाहेर जाऊ लागली तेव्हा सोनम वांगचुक यांना अटक केली. कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी देशात हुकुमशाही सुरू आहे असा घणाघात सरकारवर केला. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.